मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना, महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत। त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे। 31 ऑगस्ट नंतर जमा झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी, कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पात्रता यादी समोर येईल आणि नंतर डीबीटी मार्फत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। अर्ज करणाऱ्यांना सर्वांनाच असा प्रश्न पडला होता की अर्ज तर सुरू झाले, पण पैसे कधी मिळणार, पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार, किती जमा होणार। तर मित्रांनो, अर्ज महिलांनी जुलैमध्ये केला असेल किंवा ऑगस्टमध्ये करणार असतील, प्रति महिना 1500 याप्रमाणे सर्व पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये एकरकमी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। ही माहिती 14 जुलै 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिली। बारामती पंचायत समितीमध्ये योजनेसाठी आयोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सविस्तर माहिती सांगितली। जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आज अखेर 1,34,498 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत। त्यापैकी बारामती तालुक्यात 7,648 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने 0 रकमेवर म्हणजे 0 बॅलन्सवर महिलांचे खाते उघडण्यात येत आहे। त्यामुळे महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता पुढे यावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले। कारण पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये 19 ऑगस्टपर्यंत म्हणजे रक्षाबंधनपर्यंत थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट सांगितले। त्यामुळे अजूनही तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा। सर्व अटी शर्ती, पात्रता, कागदपत्र जाणून घेण्यासाठी तसेच ऑफलाईन अर्ज कसा भरायचा ही माहिती जाणून घेण्यासाठी डाव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा आणि नव्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती उजव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करून जाणून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।